देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीमध्ये घमासान सुरू झाले। मात्र कधी काळी भारताचा भाग असलेला आणि आता श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या कच्च्याथीऊ बेटावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला घेरले। कच्च्याथीऊचा वाद नेमका आहे तरी काय? इंदिरा गांधी यांनी हे बेट श्रीलंकेला का दिलं? या बेटावरून भाजपला तामिळनाडूत राजकीय फायदा होईल का? हेच आपण या विशेष सोपाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कच्च्याथीऊ बेट कुठं आहे आणि त्याचं महत्त्व काय? कच्च्याथीऊ हे बेट श्रीलंकेच्या नेदनथीऊ आणि भारताच्या रामेश्वर या भागात आहे। हे बेट 285 एकर इतकं आहे। या बेटाची लांबी 1.6 किलोमीटर इतकी आहे। भारतीय किनारपट्टीवरून 33 किलोमीटर लांब असलेलं हे बेट श्रीलंकेतील जाफनापासून 62 किलोमीटर इतकं लांब आहे। या बेटाचा वापर दोन्ही देशातील मच्छीमार करत होते। हे बेट तामिळनाडूतील मच्छीमारांसाठी महत्त्वाचं आहे। हे बेट श्रीलंकेतील जाफना साम्राज्याच्या नियंत्रणात होतं। ब्रिटिश काळात हे बेट मद्रास प्रेसिडेन्सीचा भाग होता। या बेटावर 110 वर्षांपूर्वी सेंट अँथोनी चर्च उभारण्यात आले। इथं रामेश्वरमधील हजारो लोक प्रार्थना करायला जातात, त्यामुळं धार्मिकदृष्ट्या देखील हे बेट महत्त्वाचं आहे। इंदिरा गांधींनी हे बेट श्रीलंकेला का दिलं? त्याचं झालं असं की 1921 मध्ये भारत आणि श्रीलंका दोघांनी मासेमारी करण्यासाठी या बेटावर दावा केला। मात्र 1974 पर्यंत हा वाद मिटलाच नाही। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारत आणि श्रीलंकेचा सागरी सीमा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर एका करारानुसार इंदिरा गांधी यांनी हे बेट श्रीलंकेला दिलं। या बेटाला काही राजनैतिक महत्त्व नाही असं समजून भारताने हे बेट श्रीलंकेला देऊन टाकलं। श्रीलंकेबरोबर राजनैतिक आणि सांस्कृतिक संबंध मजबूत राहण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं तेव्हा सांगण्यात आलं। या करारानुसार भारतीय मच्छीमारांना या बेटावर जाण्यास परवानगी होती। तिथं आपलं जाळं सुकवणं त्याचबरोबर आराम करण्यासाठी भारतीय मच्छीमार तिथं जात होते। मात्र 1976 मधील भारतातील आणीबाणीच्या काळात आणखी एक करार झाला। त्या विशेष आर्थिक क्षेत्रात दुसऱ्या देशातील मच्छीमारांना मासेमारी करायला बंदी घातली होती आणि त्याचा फटका थेट भारतीय मच्छीमारांना बसला। तामिळनाडूतून तीव्र विरोध, पुन्हा बेट भारताच्या ताब्यात घेण्याची मागणी। इंदिरा गांधी यांच्या या निर्णयाला तामिळनाडूतून तीव्र विरोध झाला। तामिळनाडू विधानसभेचा विचार न घेताच हे बेट श्रीलंकेला देण्याचा निर्णय झाला होता। त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या निर्णयाविरोधात आंदोलनं झाली। तर 1991 मध्ये श्रीलंकेत गृहयुद्ध पेटलं होतं। त्यानंतर पुन्हा हे बेट भारतानं ताब्यात घ्यावं अशी मागणी तामिळनाडूतून जोर धरू लागली। तर 2008 मध्ये जयललिता या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्या। पुढे या बेटाबद्दल सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। त्यात तत्कालीन अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी कच्च्याथीऊ हे बेट एका करारानुसार श्रीलंकेला दिलेलं आहे। आज आपण ते परत कसं घेऊ शकतो? ते परत घ्यायचं असेल तर युद्ध करावं लागेल असं सांगितलं। तर मागच्या वर्षीच तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं होतं। या बेटावर तामिळ लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत। हे बेट पुन्हा भारताला परत करावं याबद्दल श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्यासोबत चर्चा करावी अशी मागणी स्टॅलिन यांनी केली होती। श्रीलंकेकडून आता भारतीय मच्छीमारांवर कारवाई। तामिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी मासे मिळतात, त्यामुळे भारतीय मच्छीमार हे आंतरराष्ट्रीय सीमा पार करून कच्च्याथीऊ या बेटावर जातात। भारतीय मच्छीमारांनी आंतरराष्ट्रीय सीमांचं उल्लंघन केल्याची कारणं देऊन श्रीलंकेचे सैनिक त्यांना ताब्यात घेतात। या भागातील मासे आणि इतर जलचरांमध्ये घट झाली आहे, त्यामुळं मच्छीमारांच्या जीवनावर मोठा परिणाम देखील झालाय असं कारणही श्रीलंकेकडून देण्यात येत आहे। आता निवडणुकीच्या तोंडावर वाद उफाळला। तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अण्णामलाई यांनी कच्च्याथीऊबद्दल आरटीआय दाखल करून माहिती मागवली। त्यात इंदिरा गांधी यांनी करारातून हे बेट लंकेला दिलं अशी कागदपत्र मिळाली। त्या आधारावरून अण्णामलाई यांनी एक ट्विट केलं। त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला। मुख्यमंत्री स्टॅलिन इंडिया आघाडीत आहेत आणि भाजपला दक्षिणेत म्हणावा तसा जम बसलेला नाहीये। त्यामुळं स्टॅलिन आणि काँग्रेसला टार्गेट करून तामिळनाडूतील लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी भाजपनं हा मुद्दा पुढे केल्याची चर्चा सुरू आहे। याबद्दल ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी आपलं मत व्यक्त केलंय। ते म्हणाले, मुळातच शेजारील राष्ट्राशी संबंधित मुद्द्यावर सरकारने काही निवेदन करण्यापूर्वी त्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे। त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे पाहायला पाहिजे। मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा स्वरूपाचं निवेदन करणं हे अतिशय अयोग्य आहे।
कच्च्या ठेवीच्या संदर्भात करण्यात आलेल्या निवेदनामुळे श्रीलंकेसोबतच्या संबंधावर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे। मुळात श्रीलंकेमध्ये चीनचा प्रभाव वाढतोय, अशावेळी या प्रकारच्या निवेदनामुळे चीनला मदत होऊ शकते, हे देखील विसरता येणार नाही। मित्रांनो, कच्च्या ठेवी बेटाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।